खोकल्याच्या कोल्ड्रिफ्ट कफ सिरपमुळे 18 बालकांचा आतापर्यंत मृत्यू झालाय। मध्य प्रदेशच्या छिंदवाड्यातील 14 मुलांवर नागपुरात उपचार सुरू आहेत। दरम्यान राज्यात म्हणजेच महाराष्ट्रातही कोल्ड्रिफ्ट या जीवघेण्या सिरपवर बंदी घालण्यात आली आहे। खोकल्याच्या कोल्ड्रिफ्ट या कफ सिरपमुळे लहान चिमुकल्यांच्या मृत्यूचा आकडा देशभरात 18 वर पोहोचलाय, ज्यात मध्य प्रदेशातनं नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या 6 बालकांचाही समावेश आहे। कोल्ड्रिफ्ट या कफ सिरपमुळे 2 वर्षांच्या आतली 18 बालकं अचानक दगावल्यानं खळबळ माजली आहे आणि आता महाराष्ट्रात सुद्धा कोल्ड्रिफ्ट कफ सिरपवर बंदी घालण्यात आली आहे। कफ सिरपच्या संदर्भात ज्या पद्धतीने केंद्र शासनाने सूचना दिल्या त्या सूचनांची अंमलबजावणी करण्याबद्दल राज्य शासन सुद्धा आमच्या आरोग्य विभागाला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। विशेषतः 2 राज्यांमध्ये ज्या पद्धतीने काही चुकीची औषधं झाली आणि 2 वर्षाच्या आतल्या मुलांना त्याचा फटका बसतोय, याबद्दलच्या केंद्र शासनाने जे काही निर्देश दिले त्याची अंमलबजावणी आरोग्य विभागाच्या वतीने आपण करतोय। कोल्ड्रिफ्ट हे औषध तामिळनाडूतली चेन्नईमधील श्रीसन फार्मास्युटिकल्स कंपनी तयार करते। या औषधामुळे मुलांच्या मृत्यूनंतर तपासणीत आढळलंय की कोल्ड्रिफ्ट कफ सिरपमध्ये 48.6% डायथिलीन ग्लायकोल हे विषारी घटक आहे। खोकल्याच्या औषधात आढळलेला डायथिलीन ग्लायकोल हा घटक वाहनांच्या ब्रेक ऑइलमध्ये वापरला जातो। डायथिलीन ग्लायकोल या घटकामुळे मूत्रपिंड निकामी होतात आणि मृत्यूही होतो। नागपुरात उपचार घेण्यासाठी आलेली चिमुकली मुलं ही मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यातली आहेत। कोल्ड्रिफ्ट कफ सिरपमुळे आजारी पडलेल्या मध्य प्रदेशातल्या 14 मुलांवर नागपुरात उपचार सुरू आहेत। 3 व्हेंटिलेटरवर आहेत तर 2 मुलांची प्रकृती गंभीर आहे। आतापर्यंत नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात मध्य प्रदेशच्या छिंदवाडातील 6 मुलांचा मृत्यू झाला। कोल्ड्रिफ्ट या कफ सिरपमुळे मुलांच्या किडनीवर परिणाम होऊन किडनी निकामी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। तसंच या मुलांच्या मेंदूवर सुद्धा सूज आल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलंय। काही मुलांच्या प्रकृतीत सुधारणा झाली तर काही मुलं आयसीयू मध्ये उपचार घेत आहेत। आता नागपुरात कोल्ड्रिफ्ट औषध तयार करणाऱ्या श्रीसन फार्मास्युटिकल्स या कंपनीच्या इतर औषधांची सुद्धा नागपुरात तपासणी सुरू झाली आहे। तसंच इतर कंपन्यांच्या खोकल्याच्या औषधांचे वेगवेगळे 20 प्रॉडक्टचे सॅम्पल्स अन्न आणि औषध विभागाने घेतले। म्हणजे आता रुटीनमध्ये ड्रग इन्स्पेक्टर सॅम्पल उचलतील रँडमली आणि ते ॲनालिसिस करिता शासकीय विश्लेषक अन्न व औषध प्रयोगशाळा इथे पाठवण्यात येतात। काय कारण आहे हे आता सॅम्पलिंग करणे? म्हणजे सिरपी बेस जे आहे कप सिरप कंटेंट असलेले हे तर त्याचं आपण करणार आहोत। आणि जे मध्य प्रदेशात विकले गेले ज्याच्यामुळे केसेस झाल्या ते आपल्याला आढळून आलं नागपुरात? नाही, अद्याप तर नाही आढळून आलं, पण त्या उत्पादकाचे काही प्रॉडक्ट कोणाकडे असतील वितरकांकडे किंवा स्टॉकिस्टकडे तर आपण त्या अनुषंगी सूचना दिलेल्या आहेत साठा कळवण्याच्या अनुषंगी आणि तपासणी सुरू केलेल्या आहेत। महाराष्ट्रात तर कोल्ड्रिफ्ट कफ सिरपवर बंदीच घातली आहे, पण तरीही हे औषध चुकून माकून आपल्याकडे असेल तर वापर न करता फेकून नष्ट करा। नागपूरहून गजानन उमाटेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।